अस्सलाम वालेकुम विद्यार्थी मित्रांनो, तुमचं माझी मराठी फॉर उर्दू मीडियम स्कूल या यूट्यूब चॅनलवर पुन्हा मनपूर्वक स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये मराठी विषयाचे म्हणजे आपल्या मराठी विषयाचे एक महत्त्वपूर्ण टॉपिक पत्र लेखन याविषयी आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊ। या व्हिडिओमध्ये आपण पत्रलेखन म्हणजे काय हे जाणून घेऊ। पत्रलेखनाचे प्रकार किती आहेत ते बघू। औपचारिक पत्र म्हणजे काय ते बघू। औपचारिक पत्रात वापरली जाणारी भाषा कशी असते ते बघू। 5 औपचारिक पत्राचा नमुना म्हणजे प्रारूप कसा असावा ते बघू। औपचारिक पत्राचे परीक्षेतील गुणदान की औपचारिक पत्रावर परीक्षेत कशा प्रकारे गुणदान केले जाते ते बघणार आहोत। आणि 7 औपचारिक पत्राचा नमुना म्हणजे एक मागणी पत्र सहित उदाहरणासहित आपण या वीडियो में इंशाल्लाह ताला बघणार आहोत। अगर बच्चों आप इस YouTube चैनल माझी मराठी पे फर्स्ट टाइम आए हो तो मेरे इस YouTube चैनल माझी मराठी को आप सब्सक्राइब कीजिए, मेरे वीडियो को लाइक कीजिए और आगे आप इसे शेयर भी कर सकते हैं। तो विद्यार्थी मित्रांनो, मराठीच्या प्रश्नपत्रिकेमध्ये औपचारिक पत्र म्हणजे पत्रलेखन विभाग 4 मध्ये विचारले जाते। उपयोजित लेखन यामध्ये विचारले जाते। उपयोजित लेखनावर एकूण 12 गुण असतात आणि यामध्ये 3 प्रश्न असतात आणि प्रत्येकी 4-4 गुणाचे असतात। नंबर अ पत्रलेखन। पत्रलेखन जे असते हे 4 गुणाचे असते। यामध्ये जाहिरात दिलेली असते आणि त्या जाहिरातीला अनुसरून आपल्याला 2 पत्राचे नमुने विचारले जातात आणि त्या 2 पत्राच्या नमुन्यामधून आपल्याला एक नमुना म्हणजे एक प्रारूप तयार करायचा असतो। गद्य आकलन, जाहिरात लेखन, बातमी लेखन आणि कथा लेखन यामधून आपल्याला एक लिहायचा असतो आणि यावर 4 गुण असतात। आणि ई निबंध लेखन। निबंध लेखन हे 2 प्रकारचे विचारले जातात, वर्णनात्मक निबंध आणि आत्मकथन। यावर सुद्धा 4 गुण असतात। तर आपण या व्हिडिओमध्ये पत्रलेखन याविषयी आपण जाणून घेणार आहोत। तर सर्वात पहिले पत्रलेखन म्हणजे काय हे आपण बघू। पत्रलेखन म्हणजे आपल्या मनातील भावना, विचार, मते, मुद्दे सूतपणे अपेक्षित व्यक्तीपर्यंत लिखित स्वरूपात पोहोचवण्याचे उत्तम माध्यम म्हणजे पत्रलेखन होय। आपल्या मनातील भावना मतलब हमारे मन की भावना, हमारे विचार, हमारे मत बिल्कुल मुद्देसूद तरीके से किसी अपेक्षित व्यक्ति को लिखित तौर पर भेजना उसे पत्र लेखन कहते हैं। तर पत्र लेखनाचे 2 प्रकार असतात ते आपण बघू। नंबर 1 हे बघा स्क्रीनवर आलेला आहे, औपचारिक पत्र। नंबर 1 औपचारिक पत्र। औपचारिक पत्राला इंग्रजीमध्ये फॉर्मल लेटर म्हणतात। याला सुद्धा व्यावसायिक पत्र किंवा कार्यालयीन पत्र असे सुद्धा म्हणतात। परीक्षेच्या दृष्टिकोनातून औपचारिक पत्र अत्यंत महत्त्वपूर्ण आहे। दुसरा प्रकार बघू, अनौपचारिक पत्र। अनौपचारिक पत्र यालाच इंग्रजीमध्ये इनफॉर्मल लेटर सुद्धा म्हणतात। याला सुद्धा मराठीमध्ये कौटुंबिक पत्र किंवा घरगुती पत्र असे म्हणतात। तर औपचारिक पत्र म्हणजे काय? औपचारिक पत्र म्हणजे व्यावसायिक पत्र होय। औपचारिक पत्रामध्ये मागणी पत्र यानी मागणी करने वाला पत्र, उसके बाद विनंती पत्र रिक्वेस्ट करने वाला पत्र, तक्रार पत्र म्हणजे कंप्लेंट, अर्ज अप्लिकेशन आणि अर्जासाठी स्वपरिचय या पत्रांच्या औपचारिक पत्रामध्ये समावेश होतो। तर कौन से पत्र आते हैं औपचारिक पत्र में? नंबर 1 मागणी पत्र, 2 विनंती पत्र, 3 तक्रार पत्र, 4 अर्ज आणि अर्जासाठी स्वपरिचय
या पत्रांचा यामध्ये समावेश होतो. आता आपण बघू की औपचारिक पत्र लिहिताना औपचारिक पत्रात वापरली जाणारी भाषा कशी असावी, कि औपचारिक पत्र लिखते समय औपचारिक पत्र में इस्तेमाल होने वाली भाषा कैसी होनी चाहिए, लैंग्वेज कैसी होनी चाहिए. तो देखिए, अब ये औपचारिक पत्र हम अपने बड़े अहदे पर विराजमान व्यक्ती को लिख रहे हैं. हे पत्र आपण आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना लिहित आहोत. त्यामुळं या पत्रामध्ये नंबर 1 शिष्टाचार सांभाळणारी भाषा असावी. या पत्रामध्ये शिष्टाचार सांभाळणारी भाषा असावी. इसमें हमें शिष्टाचार दर्शाना है, रिस्पेक्ट दर्शाना है. दुसरं, पत्राच्या विषयानुसार ज्यांना पत्र पाठवायची आहे कि पत्र के विषय के अनुसार जिसे हमें पत्र भेजना है त्यांना उद्देशून त्यांच्या योग्य सन्मानानुसार संबोधन असावे. तर ज्यांना आपल्याला पत्र पाठवायचे आहे त्यांना उद्देशून त्यांचे संबोधन असावं आणि त्यांना अगदी सन्मानपूर्वक त्यांचे नाव किंवा त्यांचा हुद्दा त्या पत्रामध्ये नमूद असावा. कि जिस व्यक्ति को हम पत्र लिख रहे हैं उनका नाम बहुत रिस्पेक्ट से, उनका हुद्दा यानी उनका पोस्ट हमें रिस्पेक्ट से दर्शाना है, उनका वर्णन बहुत ही सम्मानपूर्वक शिष्टाचार से हमें करना है. जैसे कि आदरणीय, माननीय, सम्माननीय, ये सब शब्द उसमें आने चाहिए, ये ज़रूरी है. अब देखते हैं बच्चों हम लोग कि औपचारिक पत्र लिखने का स्ट्रक्चर, यानी कि औपचारिक पत्र किस तरह से इसकी मांडणी होनी चाहिए. पत्र लिहिताना आपण मागील वर्षामध्ये दुसऱ्या प्रकारे आपण पत्र लिहित होतो, पण आता परीक्षेत ईमेल प्रारूप, पत्र लेखनाचा ईमेल प्रारूप अत्यंत असणे गरजेचे आहे. आता ईमेल प्रारूप म्हणजे काय, पत्र लेखनासाठी ईमेल प्रारूप मतलब क्या. तो ईमेल प्रारूप मतलब कि पूरे जो मुद्दे हैं, पूरे जो पॉइंट्स हैं, वो सिर्फ एक लाइन में होने चाहिए. लेफ्ट राइट अशी मांडणी नको. पत्राची उजवी किंवा डाव्या बाजूला अशी मांडणी नको. पूर्ण पत्राची मांडणी म्हणजे पत्राची सुरुवात तुमची डावीकडून म्हणजे पत्राच्या डावीकडून झाली पाहिजे. तर हे बघा, तुमच्या स्क्रीनवर एक ईमेल पत्राचा प्रारूप दिलेला आहे. नंबर 1 दिनांक असावा. तो देख रहे हैं आप लोग कि सभी चीज़ें लेफ्ट साइड पे दर्शाई हुई. तो हमें पूरे पॉइंट्स लेफ्ट साइड से ही लिखना है. कुल 8 पॉइंट है. तो नंबर 1 दिनांक. तो दिनांक लिखते समय बच्चों हमें ये ध्यान रखना है कि जो हमारे प्रश्न पत्रिका में जो जाहिरात आई है वो जाहिरात के अनुसार डेट हमें लिखना है. दुसरं प्रति, त्याच्यानंतर प्रति लिहावं आणि प्रति लिहिल्यानंतर नंबर 3 माननीय लिहून ज्या व्यक्तीला आपण पत्र लिहित आहोत त्यांचे म्हणजे त्यांचा हुद्दा आणि त्यांचा पत्ता नमूद असावा परीक्षेतील प्रश्नपत्रिकेत म्हणजे कृतीतील जाहिरातीप्रमाणे. त्याच्यानंतर नंबर 4 विषय. पत्रामध्ये औपचारिक पत्रामध्ये अत्यंत महत्त्वपूर्ण मुद्दा म्हणजे विषय असतो. विषय कसा असावा, अगदी मोजक्या शब्दात, बहुत ही लिमिटेड शब्दों में होना चाहिए विषय. ठीक है, मतलब बहुत ही कम शब्दों में, छोटे वाक्य में आपका विषय आना चाहिए. जैसे कि अगर आपको किताब मंगवाने हैं, किताब मंगवाने के लिए आपको पत्र लिखना है और पत्र लिखने के लिए आपको विषय लिखना है ना. तो उसका विषय कैसा आएगा, ग्रंथालयासाठी पुस्तकांची मागणी करण्याबाबत, ऐसे लिखेंगे हम, या फिर पुस्तकांची मागणी करण्याबाबत. तो इस वाक्य में आपका पत्र लिखने का हेतु क्या है वो समझ आ जाता है. त्याच्यानंतर 5 महोदय. महोदय लिहावं आणि महोदय लिहिल्यानंतर पूर्ण तुमच्या पत्राचा मजकूर असावा. जसे महोदय सेवेशी नम्र निवेदन करण्यात येते की, अशा प्रकारे तुम्ही लिहू शकता. किंवा
उपरोक्त विषयानुसार सेवेशी नम्र निवेदन करण्यात येते. अशा प्रकारे तुम्हाला तुमच्या पत्राच्या मजकुराची सुरुवात करायची आहे. त्याच्यानंतर मुख्य मजकूर लिहावं. तो मुख्य मजकूर मतलब मेन बॉडी ऑफ द लेटर कि हम पत्र क्यों लिख रहे हैं उसकी पूरी मालूमात. त्याच्यानंतर आपला किंवा आपली. आपला लिहिल्यानंतर तुम्हाला तुमचं नाव म्हणजे कोणतं, जे परीक्षेत विचारलं आहे, जे प्रश्नात विचारलेले आहे ते नमूद करायचं. त्याच्यानंतर तुमचा पत्ता तुमचा पत्ता जर परीक्षेत किंवा त्या जाहिरातीमध्ये जसं आलेलं आहे तसं लिहायचं. आणि जर त्यामध्ये आलेलं नसेल तर तुम्ही कोणतेही इमॅजिन करून पत्ता लिहू शकता. त्याच्यानंतर ईमेल आय डी हे एक महत्त्वपूर्ण मुद्दा आहे की सर्वात शेवटी पत्र लिहून झाल्यानंतर तुम्हाला एक ईमेल आय डी म्हणजे फेक ईमेल आय डी लिहायची आहे. अशा प्रारूपमध्ये तुम्हाला पत्राचा नमुना तयार करायचा आहे की जेणेकरून तुम्हाला जास्तीत जास्त गुण मिळतील. अब हम मागणी पत्र, औपचारिक पत्राचा एक प्रकार जो परीक्षेमध्ये म्हणजे परीक्षेमध्ये औपचारिक पत्र विचारले जातात. यामध्ये मागणीपत्र, विनंतीपत्र, तक्रारपत्र किंवा अर्ज अशा प्रकारचे औपचारिक पत्र विचारले जातात. यामधून मी एक पत्राचा नमुना तयार केलेला आहे कि तुम्हारा जाहिरात दिली जाएगी, मतलब एडवर्टाइजमेंट, आपको एडवर्टाइजमेंट दी जाएगी. वो एडवर्टाइजमेंट के अनुसार आपको पत्र लिखना है. देखिए एक जाहिरात दी गई है. प्रश्न देखिए क्या है. प्रश्न, जाहिरात वाचा व खाली दिलेल्या पत्राचा नमूना तैयार करा. जाहिरात पढ़ो और इस जाहिरात के ऊपर डिपेंड एक पत्र का नमूना तैयार करो. देखते क्या है जाहिरात. शाळा व विद्यार्थ्यांना सुवर्णसंधी. साफल्य बुक डेपो नाशिक यांच्याकडून माजी राष्ट्रपती डॉक्टर अब्दुल कलाम यांना आगळीवेगळी आदरांजली. वाचना प्रेरणा दिनानिमित्त कोणत्याही वाचनीय पुस्तकावर 50% सवलत. तो हम देख रहे हैं कि ही जी जाहिरात आहे ही साफल्य बुक डेपो यांनी प्रकाशित केलेली आहे. डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांना आदरांजली देण्यासाठी वाचन प्रेरणा दिनानिमित्त यांनी त्यांच्या वाचन पुस्तकावर 50% सवलत दिलेली आहे. ही आपलं जाहिरात वाचून आपल्याला कळते. आता सवलत एक विशिष्ट कालावधीसाठी आहे. ते बघा, 15 ऑगस्ट ते 26 अक्टूबर. तो ये जो सवलत है ये 15 अगस्त से लेके तो 16 अक्टूबर तक रहेगी. स्थळ मतलब प्लेस कहाँ है. साफल्य बुक डेपो, मंगळवारपेठ, नाशिक. आता आपण बघू या जाहिरातीवर आधारित पत्र. तर बघा 2 पत्र दिलेली आहेत. 2 पत्र आपल्याला विचारलेली आहेत. त्या 2 पत्रांपैकी आपल्याला कोणतेही एक पत्र लिहायचे आहे. तो नंबर 1 बघा. विद्यार्थी या नात्याने स्वतःसाठी तुमच्या आवडीच्या पुस्तकांची मागणी करणारे पत्र लिहा. की तुम्ही एक विद्यार्थी आहात आणि तुम्हाला साफल्य बुक डेपो यांना तुमच्या आवडीच्या पुस्तकांची मागणी करणारे पत्र तुम्हाला यांना लिहायचं आहे. तो आप एक विद्यार्थी हो और आपको आपकी पसंदीदा किताब साफल्य बुक डेपो से मंगवानी है. ऐसा पत्र आपको लिखना है. या फिर नंबर 2, शालेय ग्रंथालय प्रमुख या नात्याने साफल्य बुक डेपोकडे पुस्तकाची मागणी करणारे पत्र लिहा. कि आप शालेय ग्रंथालय प्रमुख हो. आप समझो कि आप एक शालेय ग्रंथालय प्रमुख हो. शालेय ग्रंथालय प्रमुख मतलब ग्रंथपाल, जिसे हम लाइब्रेरियन कहते हैं. तो आप स्कूल के लाइब्रेरियन हो, ग्रंथपाल हो और आपको अपने स्कूल के ग्रंथालय के लिए कुछ पुस्तकों की ज़रूरत है. तो इसलिए आपको एक पत्र यानी पुस्तकों की मांगनी के लिए पत्र का नमूना तैयार करना है. तो देखिए बच्चों, आपके स्क्रीन के ऊपर पत्र का नमूना आ गया है. विभाग 4 उपयोजित लेखन. प्रश्न 4 अ. उत्तर,
दिनांक 16 ऑगस्ट 2020। प्रति माननीय व्यवस्थापक साहेब, साफल्य बुक डेपो, मंगलवाड़ पेठ, नाशिक। इस तरह से आपको दिनांक लिखना है, उसके बाद प्रति लिखना आहे। त्याच्यानंतर तुम्हाला ज्यांना पत्र लिहायचे आहे त्यांच्या नाव म्हणजे त्यांचा हुद्दा आणि त्यांचा पत्ता लिहायचा आहे। त्याच्यानंतर विषय लिहिताना अगदी मोजक्या शब्दात तुम्हाला विषय लिहिणे गरजेचे आहे। जसे विषय पुस्तकांची मागणी करण्याबाबत, हो गया छोटा सा विषय, पुस्तकांची मागणी करण्याबाबत। उसके बाद महोदय लिखेंगे जसं दर्शविलेलं आहे तुम्हाला। त्याच्यानंतर पत्राचा मजकूर यानी बॉडी ऑफ द लेटर, देखिए यहाँ पे दर्शाया गया है। सेवेशी नम्रपणे विनंती करण्यात येते की मी MM रब्बानी हायस्कूलमध्ये ग्रंथालय प्रमुख या पदावर कार्यरत आहे। मी हे पुस्तकांची मागणी करणारे पत्र माननीय मुख्याध्यापक यांच्या अनुमतीने लिहित आहे। आपण खाली नमूद पुस्तके जाहिरातीनुसार 50% सवलत देऊन उपलब्ध करून द्याल हीच अपेक्षा है। अब देखिए कि कौन कौन सी किताबें आपको चाहिए, आपको उस किताब की मागणी करना है। इसके लिए छोटा सा टेबल, छोटा तख्ता तयार केलेला आहे। अनुक्रमांक, पुस्तकांची नावे, लेखक आणि नग। तो नंबर 1 बघा, पुस्तकाचं नाव अजून आठवतं, हे पुस्तकाचं नाव आहे। लेखक आहेत डॉक्टर पठाण आणि 15 नगांची आवश्यकता आहे। 2 विश्वकर्म्याचे विश्व, लेखक सुरेश मयुरे, नग 10। 3 गुंतागुंत, लेखक आहेत लीलाधर हेगडे, 15 नग। आता शेवटला उतारा, उपरोक्त पुस्तके आपण त्वरित VPP द्वारा पाठवावीत हीच विनंती, सोबत 1000 रुपयाचा धनादेश आहे। धन्यवाद। आपला आता शेवट बघा, आपला अबक शालेय ग्रंथालय प्रमुख MM रब्बानी हाईस्कूल कामठी, जिल्हा नागपूर, आणि शेवटी ईमेल rabbani@gmail.com। तो इस तरह से बच्चों हमें पत्र का नमूना तैयार करना है। इंशाल्लाह ताला हमें अच्छे मार्क्स मिलेंगे और आप लोग इससे भी अच्छा तैयार कर सकते हो। तो और आपको अगर और कोई पत्र का नमूना चाहिए तो आप कमेंट में लिखिए, मैं इंशाल्लाह ताला उस पत्र का नमूना के ऊपर वीडियो बना करके मैं शेयर करूँगा। जैसे मागणी पत्र आपण बघितले आहे की अनुसार विनंतीपत्र, अर्ज किंवा तक्रारपत्र सुद्धा आपण नेक्स्ट वीडियोमध्ये अपलोड करूँ। बच्चों, आपको मेरा वीडियो समझ में आया है तो मेरे इस YouTube चैनल मागी मराठी को सब्सक्राइब कीजिए, मेरी वीडियो को लाइक कीजिए और आगे आप इसे शेयर भी कर सकते हैं। थैंक यू।